नमस्कार मित्रांनो, आज आहे 10 मार्च। तुम्हाला माहिती आहे का की आजच्या दिवशी काय झालं होतं? या दिवशी देशाची पहिली शिक्षिका आपल्याला सोडून गेली होती आणि ती गेली सुद्धा दुसऱ्यांना वाचवताना। 1848च्या काळी त्या काळात मुलींना शिकवणं म्हणजे पाप समजलं जात होतं, पण एका 17 वर्षाच्या मुलीने ठरवलं जर हे पाप असेल तर मी ते पाप करणारच। ती मुलगी म्हणजे सावित्रीबाई फुले। रोज सकाळी त्या शाळेत जायच्या, रोज रस्त्यात लोक दगड मारायचे, चिखल फेकायचे, शिव्या द्यायचे, म्हणून त्या काय करायच्या, त्या एक जास्तीची साडी न्यायच्या। शाळेत पोचल्यावर साडी बदलायच्या आणि मुलींना शिकवायच्या, कारण त्यांना माहिती होतं आज जे दगड मारतायत उद्या त्यांचीच मुलं या वर्गात शिकत असतील। वर्ष होतं 1897। पुण्यात प्लेगची साथ पसरली होती। लोक घाबरून घरात बसले होते, पण सावित्रीबाई रस्त्यावर होत्या। 66च्या वयात त्या स्वतः आजारी माणसांना खांद्यावर घेऊन दवाखान्यात नेत होत्या। एके दिवशी त्यांना एक मुलगा मिळाला, त्यांनी त्याला वाचवलं, पण त्या स्वतः मात्र प्लेगच्या विळख्यात सापडल्या। 10 मार्च 1897ला सावित्रीबाई आपल्याला सोडून गेल्या। त्या एका आईसारख्या जगल्या, एका योद्ध्यासारख्या लढल्या आणि एका संतासारखं गेल्या। अशा क्रांतिज्योती सावित्रीबाईंना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। सावित्री आई